भाजपने रविवारी गोवा लोकसभा निवडणुकीतील 111 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये दक्षिण गोव्यातून पहिल्यांदा महिलेला तिकीट देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट दिलेली पहिली महिला होण्याचा विक्रम पल्लवीच्या नावावर नोंदवला गेला आहे. तर जाणून घेऊया पल्लवी डेंपो यांच्याबद्दल. 49 वर्षीय उद्योगपती पल्लवी डेंपो गोव्यात भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणारी पहिली महिला ठरली आहे. पल्लवी डेंपो या डेंपो इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आहेत. गोव्यातील उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ डेंपो यांनी MIT, पुणे येथून रसायनशास्त्रात पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापन MBA मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. डेंपो या डेंपो इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक म्हणून मीडिया आणि रिअल इस्टेट शाखांवर देखरेख करतात. पल्लवी डेंपो यांचे पती श्रीनिवास डेंपो हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत जे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज GCCI चे प्रमुख आहेत. डेंपो कुटुंबाने मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण शाळा दत्तक कार्यक्रमांतर्गत सरकारी उच्च माध्यमिक शाळा दत्तक घेतल्या आहेत. पल्लवी डेंपो या इंडो जर्मन एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत जी जर्मनी आणि गोवा यांच्यातील सांस्कृतिक समृद्धीसाठी योगदान देते. 2012 ते 2016 या काळात त्यांनी गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे. पल्लवी डेंपो गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीचा देखील भाग आहे आणि ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या महिला परिषदेच्या एस्पायरच्या कोअर कमिटीवरही ते कार्यरत आहेत. 1962 पासून भाजपने हा मतदारसंघ केवळ 2दा जिंकला होता. त्यामुळे यंदा पल्लवी डेंपोच्या माध्यमातून भाजपला दक्षिण गोवा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यात यश प्राप्त होते की नाही हे लवकरच कळेल.